अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी ठाकरेंना शेतीतलं काय कळतं ही टीका सातत्यानं आपल्याकडे केली जाते, पण आता हेच ठाकरे शेतीवर भाषणं ठोकतायत कारण त्यांना शेतीचं ज्ञान देणारा नवा गुरु भेटलाय। त्यामुळे ठाकरेंना शेतीतलं काय कळतं अशी टीका भविष्यात कोणी करू शकणार नाही। आपण सर्वांनी मला इथे बोलवलं, प्रेमाने आपुलकीने जे काय मला न कळणाऱ्या विषयातले माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याच्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। मंडळी, साखरेच्या प्रश्नावर बोलण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उभे राहिले तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरे कुटुंबावर आजवर केलेली टीका नक्की आठवली असेल। ठाकरेंना शेतीतलं काय कळतं, पण तेच ठाकरे आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच शेतीचे धडे गिरवतायत। त्यांच्याच मदतीनं राज्याचा कारभार हाकतायत। साखर परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी त्याची कबुली दिली। पण सध्या मी सगळ्या गोष्टी समजून घेतोय। मंत्रिमंडळात किंवा चर्चेमध्ये जर का याविषयी काही आला FRP का मी जयंतरावांकडे बघतो, का मग जयंतराव त्याच्यावरती बोलतात, मग आणखीन काही टॅगिंग आलं का मी बाळासाहेबांकडे बघतो। म्हणजे सगळ्यांनी एकमेकांना आम्ही समजून म्हणजे तेच मला समजून सांगतात त्या विषयामधलं। पण जर का चुकून एखादा शब्द चुकीचा बोललो, किंबहुना तुम्हाला जे काय माझ्याकडनं अपेक्षित आहे ते त्या बोलण्यात आलं नाही, तर त्याला जबाबदार कोण हेही आपल्याला सांगून ठेवतो। याला जबाबदार माझ्या वडिलांचे मित्र, ज्यांनी मला प्रेमाने आदेश दिला की उद्धव तुला आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी लागेल, ती व्यक्ती असेल, ती आहे। त्याच्यामुळे तुम्ही आता त्यांना जबाबदार धरायचं जर का मी चुकीचं बोललो तर। ठाकरे कुटुंबातले पहिले मुख्यमंत्री बनलेल्या उद्धव ठाकरेंनी आपल्या साधेपणानं अनेकांची मनं जिंकली आहेत। सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर भल्या भल्यांना गची बाधा होते, तो खुर्चीचा महिमा असतो। पण उद्धव ठाकरेंनी आपल्याला जे माहीत नाही त्याची प्रांजळ कबुली तर दिलीच, शिवाय आपली शिकण्याची तयारी असल्याचं सांगत विरोधकांकडे मदतीचा हातही मागितला। त्याच्यानंतर विदर्भाच्या बद्दल बोलताना देवेंद्रजी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे, नक्की लागणार आहे। कारण साहजिकच आहे, मी प्रामाणिकपणाने बोलतो की विदर्भाचा तुमचा अभ्यास जेवढा आहे तेवढा अभ्यास माझा नाहीये। मातोश्रीवरून सत्तेचा रिमोट चालवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद स्वीकारून शिवधनुष्य पेललं। पण मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतरही त्यांनी दाखवलेला नम्रपणा, माहीत नसलेल्या गोष्टींची दिलेली प्रांजळ कबुली, त्या गोष्टी शिकून घेण्याची दाखवलेली तयारी या त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या अनेक पैलूंनी आपली वेगळी छाप पाडली आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खरं तर राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हटलं जातं आणि त्याची प्रचिती सुद्धा वारंवार आपल्याला येते। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोन नेत्यातलं राजकीय वैर सगळ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे। पण आपला राजकीय विरोधक मंचावर आपल्या शेजारी बसावा म्हणून अजित पवारांनी काही खटाटोप केलाय। काय, तुम्हीच पहा। सभा सुरू होण्यापूर्वी अजित पवारांनी टेबलावर ठेवलेल्या नावाच्या पाटीची चक्क अदलाबदल केली। ते पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटलं, पण अवघ्या काही मिनिटातच त्याचा उलगडाही झाला। अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक हर्षवर्धन पाटील हे त्यांच्या शेजारी येऊन बसले। या दोन नेत्यांमधलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे, पण हर्षवर्धन पाटील हे आपल्या शेजारी बसावेत यासाठी अजित पवारांनी नावाच्या पाट्यांची अदलाबदल केली। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं हे दोन विरोधक केवळ एका मंचावर आले असं नाही, तर त्यांच्यात गप्पाही रंगल्या। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या दोन नेत्यांमधला राजकीय वाद शिगेला पोहोचला होता। विशेष म्हणजे निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली। पण आता दोन्ही नेत्यांमधला वाद निवळल्याचं चित्र पाहायला मिळालं। शंकरराव पोले साहेबांची तिथं पाठी होती, ते म्हणले हे काय येणार नाहीत म्हणून इथं त्यांची पाठी बदलून तिथं बसवलं आणि बाकी काय नाही। साखरधंदा, ऊसाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यावर चर्चा झाली। इकडे ही सभा सुरू होण्यापूर्वी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात गप्पा रंगल्या। खरं तर लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजित सिंह यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून
भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीपासून दूर गेले, पण आपण राष्ट्रवादीतच असल्याचा खुलासा त्यांनी आता केलाय. राजकारणात कधीच कुणी कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. राजकीय नेत्यांची ही साखर पेरणी आगामी काळातील बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली आहे. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा नावाच्या पाट्यांची जी अदलाबदल केली ती नवी मांडणी तर सुरू झाली नाही ना. पुढे पुढच्या बातमीकडे. सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलेलं असून शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणेंसह भाजपच्या नेत्यांवर कडाडून हल्लाबोल केला. राणेंसह भाजपच्या नेत्यांकडून सावंतवाडी निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या पैशाला खुनाचा, खंडणीचा आणि रक्ताचा वास असल्याचा गंभीर आरोप केसरकरांनी केला. वेळ पडल्यास भाजपच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू असा इशाराही द्यायला केसरकर विसरले नाही. तर या टीकेला उत्तर देताना केसरकर हे श्वान परंपरेतले असल्याचा बोचरा वार भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठारांनी केलाय. त्यामुळे 29 डिसेंबरला जी निवडणूक होतीये त्या निवडणुकीत भाजप शिवसेनेत जोरदार धुमशान सुरू झालंय. माझी सावंतवाडी शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की ऐशा पैशाला आपण हातसा लावू नका, कारण ऐसा पैसा गैरमार्गातून आलेला असतो. अशा पैशाला लोकांच्या झालेल्या खुनांचा, लोकांच्याकडून वसूल केलेल्या खंडणीचा वास असतो. अशा पैशाला रक्ताचा वास असतो. अशा पैशातून कोणाचंही चांगलं होऊ शकत नाही. इलेक्शन कमिशन वारंवार आपल्याला सांगत असतं की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. शेवटी लोकशाहीमध्ये आपलं मत हे आपल्याला दिलेला एक अधिकार आहे आणि तो अधिकार चांगल्या तऱ्हेने वापरला गेला पाहिजे. माझं सन्माननीय केसरकरांना मला माहीत नाही की ते केसरकर पण मला वाटते श्वान परंपरेतले असावेत. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टीमध्ये अनेक गोष्टींचा वास येतो. माझं केसरकरांना जाहीर आव्हान आहे, जर राणेंच्या पैशाला रक्ताचा वास येत होता तर गेले 5 वर्ष आपण या महाराष्ट्राचं गृहराज्यमंत्रीपद भूषवता, मग या रक्ताला वाचा का फुटली नाही? आपण उत्तर द्या. आणि जोपर्यंत मला माहिती आहे तोपर्यंत नारायण राणे या सिंधुदुर्गामध्ये त्यांच्या घामाच्या आणि त्यांच्या स्वतःच्या रक्ताच्या मेहनतीतून त्या ठिकाणी विकास कामं करत आहेत. केसरकर साहेब, आपण गेले 5 वर्षात या रक्ताला आपण वाचा फोडू शकला नाहीत असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. औरंगाबाद जिल्ह्यात आज एक भीषण अपघात झाला. त्याचं CCTV फुटेज आलेलं आहे. काळजाचा थरकाप उडवणारं हे CCTV फुटेज आहे. कार चुकीच्या लेनमधून जात होती तरीही ते वेगानं, त्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. या 4 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी आहे. करमाड जवळच्या शेकटा गावाजवळ हा अपघात झालेला आहे. हे दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात. औरंगाबादमध्ये जो भीषण अपघात झाला त्याची ही दृश्य आपण बघतोय. CCTVमध्ये हा अपघात कैद झालेला आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, काय अधिक माहिती आहे या अपघाताबद्दल? कारण दृश्य अंगावर काटा आणणारी आहे. निश्चितच विलास, हा आज सकाळचा अपघात आहे आणि या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील दुर्दैवी 5 मृत्यू झालेले आहेत. आणि एकंदरीतच एवढा भीषण अपघात आहे की जवळपास जी रिक्षा आहे, ज्या रिक्षामधून मयत जात होते, ती जवळपास 25 ते 30 फूट अशी रस्त्यावर रगडत नेलेली गाडीने. एकंदरीत आपण बघितलं तर दोन्हीपैकी कोणतं तरी एक वाहन जे आहे विरुद्ध दिशेने रॉंग साईड येत होतं. मात्र तो पोलिसाचा तपास आहे. एकंदरीतच आता पोलिसांनी सगळ्या जखमींना घाटी रुग्णालयामध्ये जे आहे दाखल केलेलं आहे. एक जखमी त्यामध्ये गंभीर आहे. पोलीस अधिक तपास करते, कारण जी गाडी समोरून येते लाल रंगाची, ती कंट्रोललेस म्हणजे तिच्यावर नियंत्रण नव्हतं अशाच पद्धतीने ती येत असताना दिसते त्यामध्ये. आणि समोरून येणाऱ्या रिक्षाला तिने समोरासमोर धडक दिल्यामुळे जवळपास 5 लोक मेले. आणि ही जी दुर्दैवी मयत आहे ते एका मयताच्या धार्मिक विधीला जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. विलास, धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
पूर्वेकडचा रोम म्हणजेच ओल्ड गोवा असं म्हटलं जातं. पोर्तुगीजांनी उभारलेले भव्य आणि त्यांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा इथं पाहायला मिळतात. पाहुयात पूर्वेकडील रोमचा हा खास रिपोर्ट. ख्रिसमस, न्यू इयर सेलिब्रेशन आणि गोव्याचं अनोखं नातं आहे. 1510 मध्ये कॅथरीन चॅपलची निर्मिती करण्यात आली. हे गोव्यातलं सगळ्यात जुनं आणि पहिलं चॅपेल चर्च. साम्राज्यवादी पोर्तुगीजांचा धर्मप्रसारण हा मुख्य अजेंडा होता. म्हणूनच त्यांनी अशा प्रकारची भव्य दिव्य चर्चेस उभी केली. गोव्यातलं हे सी कॅथेड्रल चर्च तर अशा खंडातलं सर्वात मोठं चर्च आहे. सेंट कॅथेड्रल चर्चची गोल्डन बेल जगातल्या सर्वोत्कृष्ट बेलपैकी एक आहे. या चर्चची रचना प्रामुख्यानं युरोपियन वास्तुशैलीतली आहे. हा चर्च कॅटरीना ऑफ अलेक्झांड्रा हिला समर्पित करण्यात आलाय. ओल्ड गोवा परिसरातील अत्यंत सुंदर आणि देखणी वास्तू म्हणून बॅसिलिका ऑफ पाम जीसस चर्च प्रसिद्ध आहे. या चर्चला सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च म्हणूनही ओळखलं जातं. 1605 साली या चर्चचं बांधकाम पूर्ण झालं. मुख्य अल्टरवर सेंट इग्नेस लोयालाचा स्टॅच्यू असून त्याच्या भोवती समांतर असे खांब आहेत. मुख्य अल्टर लाकडी असलं तरी अत्यंत सुंदर नक्षीकामामुळे ते आकर्षक दिसतं. यावर सोन्याचा मुलामा देण्यात आल्यानं त्याची चकाकी उठून येते. या चर्चलाच सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च म्हणून ओळखलं जातं. या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियरचे अवशेष ठेवण्यात आले. या चर्चमध्ये विविध प्रकारचे छोटे चॅपेलही आहेत. या चर्चचं बांधकामही युरोपियन पद्धतीचं आहे. लोग 3 दिन से गोवा में हैं. बहुत अच्छा लग रहा है. बहुत ही हैपनिंग प्लेस है. यहाँ की नाइट लाइफ बहुत अच्छी है. बहुत अच्छा लग रहा है. और साथ में रेस्टोरेंट्स वगैरह, खाना, सी फूड बहुत अच्छा है और बहुत अच्छी प्लेस है. चर्चेस वगैरह बहुत पीसफुल है. अच्छा लग रहा है. सेंट फ्रान्सिस असिसी चर्च फ्रान्सियन पंथाचं आहे. या पंथाच्या 8 पोर्तुगीज अनुयायांनी 1517 साली या चर्चच्या उभारणीला सुरुवात केली. फ्रान्सिसी ऑर्डरचे 13व्या शतकातील धर्मगुरू सेंट फ्रान्सिस असिसीना समर्पित असणारं हे चर्च युरोपियन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणारे पर्यटक या सर्व ठिकाणांना आवर्जून भेट देतात. अनिल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, गोवा. तुम्ही गोव्याला गेलात तर या चर्चला नक्की भेट द्या. बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पाण्याची पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन योजना सुरू केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल भूजल योजना लॉन्च केली. ही योजना सुरुवातीला देशातील महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 7 राज्यात राबवण्यात येणार आहे. यात 8,350 ग्रामपंचायती आणि 78 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.